काल सिल्लोड मध्ये सचिन साठे म्हणाले मला समाचार घेणं आवश्यक आहे. सचिन साठे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर जर असते तर महाराजांच्या ढुंगावर रटे दिले असते बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब म्हणले ते भडव्यांनो आपल्याला सचिन साठेंना काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. पहिली बाब, बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस 60 वर्ष झालं त्यांचा सत्कार करण्यात आला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणले मी धन्य वाटतो या महार जातीत जन्मलो, मला गर्व वाटतो या महार जातीत जन्मलो. अरे बाबासाहेबाला गर्व वाटत होता महार जातीत जन्मल्याचा. सचिन साठेंनी अभ्यास करावा. सचिन साठेंचं शिक्षण नाहीये एवढं. मला माहित आहे माझ्या बीडच्या बलबीम कॉलेजला चपराशाची नोकरी करीत होते ते. चपराशाची संस्था चालक त्यांना नोकरीला लावावं लागलं. शिक्षणच त्यांचं एवढं होतं की त्यांना प्राध्यापकाची नोकरी नाही लागली, चपराशाची नोकरी लागली होती. आता चपराशाची नोकरी असणारा माणसाचं वाचन काय असेल माहित नाही. माझं स्वतःच अण्णाभाऊ साठे यांच्यावरती पुस्तक आहे. 2020 ला लिहिलंय. मी संशोधन करून मी अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिले. मी दहाव्यानं सांगतो अण्णाभाऊ साठेंना एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं मधुकर. एकच. आणि त्या मधुकरला 4 मुली आहेत. मुली, नाती, नातू कुणीच नाही. 4 मुली आहेत, नातूच नाही. मग अण्णाभाऊ साठेंना नातूच नाही. हे कोण म्हणतात आम्ही नातू 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 नातू? हे मधीच कोणते नातू आले? त्यांना नाती आहेत, त्यांना नाते आहेत. हे नातू कोण आहेत? अण्णाभाऊ साठेंचे जे भाऊ आहेत त्यांचं नाव होतं शंकरभाऊ साठे. आणि ते शंकरभाऊ साठेंचे नातू आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या लहान भावाचे नातू आहेत. अण्णाभाऊ साठेंचे नातू नाही. बरं तरी जरी म्हणलं चुलत नातू, चुलत जरी नातू जरी म्हटलं तरी मला सांगा तुम्ही 2024 ला भाजपचा प्रचार केला हे अण्णाभाऊ साठेंच्या विचारात बसतं का? शंकरभाऊ साठेंच्या विचारात बसतं का? अहो शंकरभाऊ साठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात काम करायचे. शंकरभाऊ साठेच्या साहित्यावर एमफिल झाले, पीएचडी झाले. माझ्याकडे ते रिपोर्ट्स आहेत. शंकरभाऊ साठेंना प्रश्न विचारला तुम्ही आरपीआय मध्ये का काम करता? तर शंकरभाऊ साठेने उत्तर दिलं मरायच्या क्षणी माझा भाऊ म्हणजे अण्णाभाऊ मी भेटायला गेलो आणि अण्णाभाऊनी मला सांगितलं आपण आयुष्यभर कम्युनिस्टांसोबत काम केलं पण आता इथून पुढे आपल्याला आंबेडकर चळवळीत काम करायचंय. माझ्या भावाने मताना सांगितलं म्हणून मी आंबेडकर चळवळीत काम करतोय. पुरावा देऊ का? पुरावा आहे माझ्याकडं. प्राध्यापक गायकवाड, शरद गायकवाड यांचा एमफिलचा थिसेस वाचा. 1996 ला त्यांनी या विषयावर एमफिल केलंय. अरे ते रिपोर्ट माझ्याकडे आहेत. हे रिपोर्ट इंटरव्ह्यू माझ्याकडे आहे. त्यामुळं अण्णाभाऊंचे नातू सोडा. अरे शंकर भाऊचे तुम्ही नातू आहेत. शंकर भाऊ आंबेडकर चळवळीत काम करत होते आणि तुम्ही भाजपचा प्रचार करायला लागला. कसे काय तुम्ही शंकर भाऊचे बी वैचारिक नातू नाही? जैविक नातू, बायोलॉजिकल नातू, वैचारिक नाही. ही विचारधारेची लढाई आहे, लक्षात घ्या. तुम्ही अशा खालच्या पातळीवर बोलू नका, तुम्हाला हे शोभत नाही. आमच्यातले काही लोक बोलाले आम्ही त्यांच्या विरोधात बोलाले. लॉंग मार्च मध्ये अजय भैया कुठे दिलं? लॉंग मार्च मध्ये एकाला तरी भाषण करायला संधी दिली का? जो मातंगांच्या विरोधात बोलत होता एकट्याही माणसाला आम्ही संधी दिली नाही भाषण करायला. स्टेजवर आलं तरी बोलू दिलं नाही का? आमची लढाई ऐक्याची आहे. महार मातंग ऐक्य टिकलं पाहिजे यासाठी लढाई आहे. आणि कुणी जर याच्यामध्ये फाटा काढत असेल कारण हे असं का करत आहे हे लक्षात घ्या. सचिन साठे भाजपचे माणसं आहेत, देवेंद्र फडणवीसचे माणसं आहेत.